नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी। बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। अनेक सविस्तर बातम्या आपल्याला शेतीविषयक पाहायच्या आहेत, मात्र त्यापूर्वी काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। हिंगोलीच्या तळणी गावात शेतकऱ्यांनी विद्युत बिल भरून देखील महावितरणने वीज पुरवठा खंडित केलाय। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। तर महावितरणचा कोणताही अधिकारी कर्मचारी गावात येत नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळेस शेतकऱ्यांनी घेराव घातला होता, तसेच त्यांना धारेवर देखील धरलं होतं। तर लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। जालन्यात तुरीला 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। यंदा परतीचा पाऊस न झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। जालना मार्केट कमिटीमध्ये तुरीची आवक दररोज 3000 ते 3500 पोत्यांची होतीये। शासनाच्या 1 रुपयात पीक विमा योजनेत फळ पिकांचा समावेश नाहीये आणि त्यामुळेच नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे भरून या पिकांचा पीक विमा काढला होता। मात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास संबंधित कंपनी टाळाटाळ करतेय, त्यामुळे 2000हून अधिक शेतकरी हे फळांच्या पीक विम्यापासून वंचित आहेत। तर या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराच दिलाय। कन्नड तालुक्यातील हस्ता परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी यंदा आपल्या शेतामध्ये खरं तर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे। यंदा परिसरात सर्वसाधारण पाऊस पडला असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे। यंदा टोमॅटोचं पीक चांगलं बहरलं असून परिणामी शेतकऱ्यांनी चांगल्या अनुभवाची अपेक्षा व्यक्त केली आहे। गावात वातावरणातील बदलामुळे केळीवरती करपा आणि पनामा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे केळी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। तर पनामा रोगाच्या प्रादुर्भावामुळे खोडावरच केळी पिकतायत, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। वाशिम जिल्ह्यात सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे रब्बीतील असलेलं महत्त्वाचं पीक हरभरा पिकावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आता घट होण्याची शक्यता देखील आहे। तर शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन कीटकनाशकाची वेळीच फवारणी करावी आणि होणारं नुकसान टाळावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा फटका गहू पिकाला बसलाय। गव्हावरती तांबरा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे आता गहू अवेळी सुकून जातोय। सुकणाऱ्या या गव्हावरती औषध फवारण्यांचाही परिणाम होत नसल्याचं शेतकरी सांगतायत, त्यामुळे आता शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचं पाहायला मिळतंय। तुळजापूर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे, मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनी कवडी मोल दराने संपादित केल्या जात आहेत। शेतकऱ्यांना प्रति गुंठा 10,000 रुपये एवढीच कवडी मोल किंमत मोजावी लागते, त्यामुळे आता संबंधित जमिनीचं फेरमूल्यांकन करण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। एकीकडे निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक संकटात असताना बांगलादेशाने भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांवरती प्रति किलो 104 रुपये आयात शुल्क लावलंय, त्यामुळे निर्यातदारांनी द्राक्षांकडे पाठ फिरवली आहे। याचा फटका चांदवड, निफाड यासह नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांना बसतोय। तर यावरती आता स्थानिक बाजारात कवडीमोल दरात द्राक्ष विकण्याची वेळ ही द्राक्ष उत्पादकांवरती आली आहे। पैठणमधील जायकवाडी धरणातील नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी मच्छीमार बांधव आक्रमक झाले। सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यासाठी हजारो मच्छीमार बांधव हे धरणात उतरले होते। यावेळेस मच्छीमार कुटुंब देखील पाण्यात उतरल्याचे पाहायला मिळाले। सिल्लोडमधील खेडीलिहा इथल्या कृषी सेवा केंद्र मालकाला शेतकऱ्यांनी गहू पिकावरती फवारण्यासाठी बुरशीनाशक औषध मागितलं असता त्यांनी तणनाशक औषध दिलं आणि तेच औषध शेतकऱ्यांनी बुरशीनाशक समजून आपल्या शेतात फवारलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक जळून खाक झालंय। यात कर्जबाजारी असलेले शेतकरी राजू दापके यांचं देखील मोठं नुकसान झालंय, त्यामुळे फसवणूक करणाऱ्या क्रांती कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करावा अशी मागणी सध्या शेतकरी करतायत।
यानंतर कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात। देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यात 7000 हेक्टर क्षेत्रावरती पपईची लागवड ही या हंगामात करण्यात आली आहे। शासनाच्या 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये फळ पिकांचा समावेश नाहीये, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतः पैसे भरून या पिकांचा पीक विमा काढला होता। मात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास संबंधित कंपनी ही टाळाटाळ करत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे 2000हून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत। या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराच यावेळेस दिला आहे। माहे जून मध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं केळी व पपईचं नुकसान झालं। त्याच्या संबंधित कंपनीने सर्वे करूनही आत्तापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय व नुकसान भरपाई मिळाली नाही। आम्हा सगळे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या रिलायन्स कंपनीने विमा शेतकऱ्यांचा घेतला होता, शेतकऱ्यांनी जो विमा काढला होता, त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी विमा कंपनीशी, त्यांच्या प्रतिनिधींशी, जिल्हा प्रतिनिधींशी वेळोवेळी संपर्क केला, तालुका कृषी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पण अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही, कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही। बातमी आता जळगावमधून आहे। जळगावात वातावरणातील बदलामुळे केळीवरती करपा आणि पनामा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आता मोठ्या चिंतेत सापडलेत। केळी उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। पनामा रोगाच्या प्रादुर्भावामुळे खोडावरच केळी पिकली जात आहेत, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत। या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण पाहूयात। जळगाव जिल्ह्याचे तापमान गेल्या काही दिवसापूर्वी 10 अंशाखाली गेले होते, मात्र सद्यस्थितीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने याचाच परिणाम जो आहे हा केळीवरती पाहायला मिळत आहे। बदलत्या वातावरणामुळे केळीवरती करपा व पनामासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे केळीच्या उत्पन्नात देखील मोठी घट होण्याची भीती ही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आपल्यासोबत केळी उत्पादक शेतकरी आहेत, तर काय सांगाल, बदलत्या वातावरणाचा परिणाम जो आहे केळीवरती पाहायला मिळतो आहे आणि एकंदरीत कशा प्रकारचा उत्पन्नात जो आहे तो फरक पडल्याचं पाहायला मिळतं आहे? वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आमच्या केळीला करपा रोगामुळे आणि पनामा रोगामुळे आमच्या केळीमध्ये पकन आलेली आहे आणि आम्ही पीक विमा काढलेला असल्यावर सुद्धा कोणताही प्रतिनिधी पीक विमा कंपनीचा इथं पंचनामा करायला आलेला नाही आहे। हे पीक विम्याची पावती माझ्याजवळ। पीक विमा काढलेला असल्यावर सुद्धा 2022-23ला आम्ही विमा काढलेला असल्यावर सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आहे। जो रोग आलेला आहे त्यामुळे जे व्यापारी केळी काटायला येत आहेत ते फक्त जो चांगला माल आहे तो काढून नेत आहे व जो बाकीचा जो माल आहे त्याचं शेतकऱ्यांनी काय करावं हे शेतकऱ्यांपुढे फारच अडचण आलेली आहे। आता त्यासाठी सरकारही काही उपाययोजना करत नाही आहे, तर त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचणी येत आहे। नक्कीच आपण बघतोय की खरं तर एकीकडे वातावरणाचा परिणाम जो आहे हा केळीवरती पाहायला मिळतो आहे, तर दुसरीकडे केळीच्या पीक विम्याचा प्रश्न देखील प्रलंबित आहे। त्यामुळे तात्काळ शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा अशी देखील मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। हिंगोली जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा फटका हा गहू पिकाला बसल्याचं पाहायला मिळतंय। गव्हावरती सध्या तांबरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे गहू अवेळी सुकून जातोय, तर सुकणाऱ्या या गव्हावरती औषध फवारण्यांचा देखील परिणाम होत नसल्याचं शेतकरी सांगतायत। त्यामुळे सध्या गहू उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होणार असल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यापासून ढगाळ वातावरण राहिलेलं आहे। या ढगाळ वातावरणामुळे गहू उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसलेला आहे। या अवेळी वातावरण बदलामुळे तांबाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव गावावर दिसून येत आहे। गोरेगाव शेतशिवार परिसरामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मी कृषी विभागाला नम्र विनंती करतो आणि तात्काळ आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन मार्गदर्शन करावं, कारण फवारणी केल्याच्या नंतरही हे गहू सुकून जात आहे, वाळत आहे, म्हणून शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होय। या अवेळी वातावरण बदलामुळे जे नुकसान व्हायला लागले त्याच्यामुळे शेतकरी डबघाईस आलेले आहे। कृषी विभागानं तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन योग्य ते मार्गदर्शन करावं। एकीकडे निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक संकटात आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशानं भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांवरती प्रति किलो 104 रुपये आयात शुल्क वाढवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता निर्यातदारांनी द्राक्षांकडे पाठ फिरवली आहे। याचाच फटका चांदवड, निफाड यासह नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांना बसतोय। त्यांच्यावरती स्थानिक बाजारात कवडीमोल दरात द्राक्ष विकण्याची वेळ आली आहे।
बांगलादेशानं निर्यात शुल्क अचानक का वाढवल्यात, त्याचा फटका बागायतदारांना कसा बसतोय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी. आपण पाहूयात. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबतच आता द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील संकटात आले आहे. जे कांद्याचे आगार आणि द्राक्षाचे आगार समजला जाणारा हा नाशिक जिल्हा, येथून द्राक्षाची जी निर्यात केली जायची ती बांगलादेश, भूतान या इतर देशांमध्ये केली जायची. तर बांगलादेशी यांनी आता ज्या द्राक्ष आहेत त्या द्राक्षांना प्रति किलो 104 रुपये दराने आयात शुल्क आकारल्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी हा पूर्णतः संकटात सापडला आहे. आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून. खरं तर सरकारने कांदा निर्यात बंदी जेव्हापासून सुरू केली आहे तेव्हापासून कांद्याचे भावसुद्धा हे कोलमडलेत आणि बांगलादेश असेल, भूतान असेल किंवा नेपाळ असेल या देशांमध्ये आपला कांदा जात नसल्या कारणामुळे तिथले जे कांद्याचे दर आहेत ते गगनाला भिडलेत. परंतु आपला जो द्राक्ष त्या ठिकाणी आता जात होता त्यावर त्यांनी अतिरिक्त 104 रुपये कर लावल्यामुळे द्राक्षांना आम्हाला इथल्या स्थानिक बाजारामध्ये एक 10 ते 15 रुपये फक्त भाव मिळत आहे, ज्यामुळे आमचं उदरनिर्वाह आणि सगळ्या आर्थिक गोष्टी ज्या आहेत आमच्या कुटुंबाच्या त्या सगळ्या बिघडल्या आहेत आणि याच्यामुळे आम्हाला खूप संकटांना सामोरे जावं लागत आहे. बातमी आता जालन्यातून आहे. जालन्यामध्ये तुरीला 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. यंदा परतीचा पाऊस झाला नाहीये, त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. जालना मार्केट कमिटीमध्ये तुरीची आवक दररोज 3000 ते 3500 पोत्यांची होते. ही आवक मागील वर्षाच्या तुलनेत निम्मी असल्याचं देखील कळतंय. तुरीच्या दरात जून जुलैमध्ये वाढ होईल असा अंदाज सध्या व्यापारी व्यक्त करतायत. यंदा परतीचा पाऊस न झाल्यामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. त्यात सुरुवातीला तुरीचे बाजार होते 8500 ते 9500, परंतु केंद्र सरकारने तुरीची खरेदी करण्याची घोषणा करताच 1000 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांना आशा होती की यंदा तुरीची डाळ आपल्याला स्वस्त खायला मिळेल, परंतु ती आशा निष्फळ ठरत आहे. त्यात यंदा विलक्षण असल्यामुळे तुरीचे बाजार सध्या तरी वाढण्याची शक्यता नाही. कन्नड तालुक्यातील हस्ता परिसरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी यंदा आपल्या शेतामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. यंदा परिसरात सर्वसाधारण पाऊस पडलाय आणि त्यामुळेच ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. यंदा टोमॅटोचं पीक चांगलं बहरून देखील आल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी शेतकऱ्याने आता चांगल्या हमीभावाची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तुळजापूर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनी कवडी मोल दरानं संपादित केल्या जात आहे. शेतकऱ्यांना प्रति गुंठा 10,000 रुपये एवढी कवडी मोलाची किंमत मोजावी लागते, तर शेतकऱ्यांना ही खरं तर किंमत दिली जाते. त्यामुळे संबंधित जमिनीचं फेरमूल्यांकन करण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्याचं जमीन कमीमध्ये करून टाकण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे. कारण आमच्याकडे पुरावे आहेत, त्या पुराव्याशी एकाही शेतकऱ्याला पैसे आले नाहीत. कुठं 4 लाख रुपये, कुठं 3 लाख रुपये, कुठं 2 लाख रुपये अशा पद्धतीचं या सरकारनं काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी जमिनी आमच्या 2 लाख 4 लाख गुंठेप्रमाणे गेलेले आहेत. परंतु या जमिनीची अशी जर तुटपुंजी मदत सरकार देत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो. आणि जर येत्या काळामध्ये या सरकारला 1 इंच जमीन आम्ही देणार सुद्धा नाही. बातमी आता वाशिममधून आहे. वाशिम जिल्ह्यात सतत वातावरणात बदल होत आहेत आणि त्यामुळेच आता रब्बी पिकातील महत्त्वाचं पीक असलेला हरभरा या पिकावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कीटकनाशकाची वेळीच फवारणी करावी आणि होणारं नुकसान टाळावं असं आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे. पैठणमधील जायकवाडी धरणातील नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प हा रद्द करावा या मागणीसाठी मच्छीमार बांधव आक्रमक झाले. सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यासाठी यावेळेस हजारो मच्छीमार बांधव धरणात उतरले होते. यावेळेस मच्छीमार कुटुंब पाण्यात देखील उतरल्याचे पाहायला मिळाले. मागील 4 महिन्यापासून आम्ही
अनेक आंदोलनं केली, आम्ही निवेदनं दिली, आम्ही मोर्चा काढले, आम्ही आमरण उपोषणही केले, आम्ही धरणे आंदोलनही केले, पण शासनाने आमची कुठली दखल घेतली नाही आणि प्रशासन आम्हाला नुसतं दिशाभूल करण्याचं काम करतं आहे। आम्हाला आमची अशी मागणी आहे, जयगड जलाशयामध्ये इकोसिस्टीम झोन लागू आहे, पक्षी अभयारण्य लागू आहे। इकोसिस्टीम झोनचे अध्यक्ष संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेब आहे, त्यांनी आम्हाला हा तरंगता सौर ऊर्जा फ्लोटिंग तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प इथं होऊ नये अशी आम्हाला लेखी द्यावा अशी आमची मागणी आहे। आज जर याच्या विरुद्ध लढा हा पूर्ण होणारच नाही, कारण की जोपर्यंत हा रद्द होत नाही सौर ऊर्जा प्रकल्प तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे। आमच्या शासनाला फक्त एकच कळकळीची विनंती, हा सौर ऊर्जा प्रकल्प त्यांनी तत्काळ रद्द करावा, नसता आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे लोकांचा विचार न करता हे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचं जेवढं काही त्यांचे षडयंत्र चालू आहे हे लवकरात लवकर रद्द करावं, नसता आज आम्ही जलसमाधी आंदोलन करतोय। याच्यानंतर आमचं जर कोणी बुडलं गेलं काही झालं तर याचं जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार राहील। वयात पुढच्या बातमीकडे सिल्लोडमधील खेडी लिहा इथल्या कृषी सेवा केंद्र मालकाला शेतकऱ्यांनी गहू पिकावरती फवारण्यासाठी बुरशीनाशक औषध मागितलं होतं, मात्र या मालकानं तणनाशक औषध दिलं आणि तेच औषध शेतकऱ्यांनी बुरशीनाशक समजून आपल्या शेतात फवारलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक जळून खाक झालंय। यामध्ये कर्जबाजारी असलेले शेतकरी राजू दापके यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे फसवणूक करणाऱ्या क्रांती कृषी सेवा केंद्र दुकानाचा परवाना रद्द करावा, तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या त्या ठिकाणाहून केली जाते। हेतू पुरस्कार मला PI कंपनीचे तणनाशक दिले व मी ते गावावर फवारले असता गहू जळायला लागला। त्यानंतर मी त्यांची तक्रार कृषी अधिकारी व पंचायत समिती येथे केली, त्यांनी येऊन याची पाहणी करून मला मोबदला द्यावा व क्रांती कृषी सेवा केंद्र या दुकानचा परवाना रद्द करण्यात यावा अशी माझी मागणी आहे। बातमी आता हिंगोलीमधून आहे। हिंगोलीच्या तळणी गावामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत बिलं भरली आहेत, मात्र तरी देखील महावितरणनं वीज पुरवठा खंडित केलाय। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। महावितरणचा कोणताही अधिकारी कर्मचारी गावात येत नाहीये, त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळेस शेतकऱ्यांनी घेराव घालत धारेवर धरलं होतं। लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळेस स्थानिक ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी केली आहे। या ठिकाणी कुठली इंटिमेशन न देता, कुठली नोटीस न देता डायरेक्ट एमएससीबीने या भोंगळ्या कारभार असताना यांनी बंद केले, त्यामुळे या शेतकऱ्यांचं रात्री चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालंय, त्यांना रस्त्यावर यायचं काम पडले। याचं जर एकमेव कारण असेल तर एमएससीबी आहे। यानंतर रात्री 10 वाजता फोन केला मी इंजिनियरला, तर ते म्हणले पाहतो बघतो बिल किती आले तर मॅडम साहेब आपल्याकडे रेकॉर्ड बिल भरले ते सर्व लोकांच्या माझ्यावर बिल पाठवलेत। त्यांना रात्री मी व्हॉट्सअपला या ठिकाणचे जवळपास 50 बिल पाठवले, तरी रात्री लाईन टाकली। 60-70 लोक रेग्युलर असून सुद्धा त्यांना रात्रभर लाईन मिळाली नाही। विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मुजोरशाहीमुळे आणि हुकुमशाहीमुळे या लोकांना अंधारात राहावं लागलं आणि रात्री सुद्धा आमचा संपर्क त्या कर्मचाऱ्यासोबत असताना एकही रिस्पॉन्सिबल कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलं नाही आणि आज ते संबंध कर्मचारी इथे येऊन सुद्धा रेग्युलर ग्राहकांना सुद्धा व्यवस्थितपणे उत्तर द्यायला तयार नाहीत। त्यांची वसुली ही लिगली पद्धतीने होत नसून अनलिगली पद्धतीने वसुली होते। यानंतर पाहूयात आजचे बाजारभाव आणि यासह बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय। मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील किंवा शेतीविषयी काही प्रश्न असतील तर 9619026843 या क्रमांकावर तुम्ही तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता। तुर्तास आम्ही इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।